नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक छोट्या कंपनीचा रिव्ह्यू करणार आहोत. आता छोटी म्हणजे ही प्राइसमध्ये छोटी आहे, पण मित्रांनो एक गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताना कायम लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे शेअरची प्राइस ₹1 असो, ₹10 असो, ₹100 असो, ₹1000 असो, ₹10,000 असो वा ₹1,00,000 असो. कंपनीची शेअर प्राइस कधीच त्या शेअर्सची क्वालिटी सांगू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही. मग शेअर्सची क्वालिटी कशावरून सिद्ध होते? तर त्या कंपनीच्या बिझनेसवरून. कंपनीची शेअर प्राइस किती छोटी असू दे, कंपनीचा बिझनेस जर प्रॉफिटेबल असेल आणि प्रत्येक वर्षी जर ग्रोथ दाखवत असेल, तर अशा कंपनीची शेअर प्राइस जरी कमी असेल, तरी ती कंपनी कधीही छोटी नसते. आणि म्हणून अशीच एक कंपनी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जिची शेअर प्राइस आपल्याला कमी दिसते, परंतु कंपनीचा जर बिझनेस जर पाहिला, तर मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर देणारी ही कंपनी आहे. मित्रांनो, या कंपनीने जे रिटर्न दिलेत ना, त्याचा CAGR जर पकडला आपण, तर 10 वर्षाचा जो CAGR दिसतोय आपल्याला इथे, तो दिसतोय 36% चा. आणि याच 36% ने पुढच्या 10 वर्षाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि तो जर CAGR काढला, तर तो आपल्याला किती बघता येईल किंवा किती ती प्राइस होऊ शकते, त्याचं एक कॅल्क्युलेशन आपण करून बघू. आता या कंपनीची जी करंट प्राइस आहे ना, ती ₹38च्या आसपास आहे. आपण राउंड फिगर म्हणजे परफेक्ट फिगर आपण 38 घेऊ. आणि या शेअर्समध्ये, या कंपनीमध्ये किंवा या शेअर्समध्ये आपण जर या कंपनीचे 1300 शेअर्स जर बाय केले ₹38च्या हिशोबाने, तर मित्रांनो ही इन्व्हेस्टमेंट किती होते? तर 49,400. आता हे कुठले रिकमेंडेशन नाही, कुठली टिप नाही, की एवढेच क्वांटिटी बाय केल्या पाहिजेत. एक आपण उदाहरण पकडूया, की या शेअर्समध्ये ₹49,400 ची वन टाइम इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 10 वर्षानंतर या ₹49,400 चे 36% CAGR ने किती रुपये आपले होऊ शकतात? आता मित्रांनो, ही अमाउंट जर आपण कॅल्क्युलेट केली 36% CAGR ने ₹49,400, तर 10 वर्षामध्ये ही अमाउंट होते 10,19,941. म्हणजे जो पैसा आहे तो 22 पट एक्स्ट्रा होऊ शकतो. 22x हा पैसा आपला होऊ शकतो 36%च्या CAGR ने 10 वर्षामध्ये. आपण राउंड फिगर जरी हा आकडा पकडला, तरी ₹10,20,000 होऊ शकतात. आणि आता टोटल प्रॉफिट जो काही 10,20,000 आहे तो, आणि ₹49,400 जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ते, असे पकडून ₹10,69,400 ही अमाउंट होते. आता मार्केटमध्ये कधीही रिटर्न फिक्स नसतात. 36% CAGR जो आपण पकडलाय तो मागच्या 10 वर्षाचा पकडलाय. कदाचित येणाऱ्या 10 वर्षामध्ये याच्यापेक्षा जास्त असू शकतो, याच्यापेक्षा थोडा कमी सुद्धा असू शकतो. एव्हरेज आपण जो 36% कंपनीने आतापर्यंत दिलाय तो पकडलेला आहे. आता आपण इथे असं समजू, की मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि हा CAGR अर्धा पर्सेंट म्हणजे अर्ध्यावर आला, आणि आपण जर हा प्रॉफिट अर्धा पकडला, तरी सुद्धा हा जो काही प्रॉफिट आहे तो 5,10,000 होऊ शकतो. म्हणजे 50% आपण त्याचा प्रॉफिट पकडलाय. 18%चा CAGR समजा पकडू, तरी सुद्धा 5,10,000 होऊ शकतात. आणि मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट जी अमाउंट आहे ती किती आहे? तर 49,400, म्हणजे एव्हरेजली 50,000 आपण अप्रॉक्सिमेटली पकडू. 50,000चे 10 वर्षामध्ये 5,10,000 होतात. याचा अर्थ ही अमाउंट सुद्धा 10 ते 11 पट झालेली आहे. मग मित्रांनो, बँक एफडी मध्ये 10 वर्षामध्ये 50,000चे किती झाले असते? जास्तीत जास्त आपण 1,00,000 पकडू, 1,50,000 पकडू. त्याच्या मानाने एवढ्या कमी CAGR मध्ये सुद्धा ही कंपनी आपल्याला 50,000चे 5,10,000 करून देऊ शकते. तेही आपण अर्धा CAGR पकडलाय तरी सुद्धा. आता हे आपण का म्हणू शकतो? कारण इथे सगळ्यात महत्वाचा पॉइंट मॅटर करतो, तो म्हणजे कंपनीचा बिझनेस. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही काम करते कंपनी, सेगमेंटमध्ये काम करते. आणि या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत, मार्केटमध्ये त्याचे जे काही प्राइस आहे किंवा मार्केटमध्ये त्याचं चलन आहे, ते खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे भविष्यात सुद्धा ही कंपनी चांगला बिझनेस करू शकते. आणि म्हणून आपण या कंपनीच्या बिझनेस प्रोफाईलवर जर नजर टाकली, तर ते आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येईल की ह्या कंपनीचा जो बिझनेस आहे तो कसा आहे. आता कंपनीचा आपण बिझनेस प्रोफाईल चेक करू, ज्याच्यामध्ये आपल्याला ही कंपनी कोणकोणत्या सेगमेंटमध्ये काम करते ते पाहायला मिळेल. आपण इथे पाहू शकतो होम टेक्सटाईल पहिलं सेगमेंट आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे पाहायला मिळेल पेपर अँड स्टेशनरी,
त्याचबरोबर यार्न यार्न म्हणजे धागा. आता आपण म्हणाल धागा हा काय बिझनेस? मित्रांनो, धागा पण असा काही कुठल्या कच्च्या क्वालिटीचा नाहीये, हलक्या क्वालिटीचा नाही, की जे ब्रँडेड कपडे असतात त्याच्यामध्ये जो धागा वापरला जातो या धाग्याची किंमत सुद्धा फार असते. त्याचबरोबर ही कंपनी केमिकल सेगमेंटमधून सुद्धा काम करते आणि शेवटचं जे सेगमेंट आहे ते आहे एनर्जी सेक्टर. या एनर्जी सेगमेंटमध्ये सुद्धा ही कंपनी आपल्याला काम करताना पाहायला मिळते. आता जे मार्केटमध्ये जुने जाणते आहेत, मार्केटचा त्यांना चांगला अनुभव आहे, चांगला अभ्यास आहे आणि मार्केटमध्ये चांगलं ऑब्झर्वेशन ज्यांचं आहे ना, त्यांनी कंपनीच्या एवढ्या बिझनेस प्रोफाईलवरून ही कंपनी कोणती आहे ते नक्कीच ओळखलं असणार. आणि जर आपल्याला ही एवढ्या बिझनेस प्रोफाईलवरून ही कंपनी ओळखता येत नसेल, तर मित्रांनो आपल्याला अभ्यासाची फार गरज आहे आणि हा अभ्यास आपला वाढता ठेवला पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये चांगला पैसा कमवू शकू. मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे ट्रायडंट लिमिटेड आणि कंपनीची करंट मार्केट प्राइस आपल्याला दिसते ₹37.90, ऑलमोस्ट ₹38. आणि या कंपनीचे ओव्हरऑल जर रिटर्न बघितलं तर कंपनीने आतापर्यंत 7,480% रिटर्न शेअर होल्डरना कमवून दिले आहेत आणि मागच्या 5 वर्षाचा जर चार्ट पाहिला तर या 5 वर्षामध्ये कंपनीने 467% पॉझिटिव्ह रिटर्न दिले. तेही कंपनी टॉप लेवल पासून ऑलमोस्ट 40% आपल्याला डाऊन पाहायला मिळत होती. 50% जर आपण एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केलं तर 50% पेक्षा जास्त हा क्रॅश होता आणि अद्याप आत्ताच्या लेवलला ही कंपनी अजून टॉप लेवल पासून 40% आपल्याला डाऊनच पाहायला मिळते. आणि एवढं असून सुद्धा या कंपनीमध्ये जो पोटेन्शियल दिसतंय ना, या पोटेन्शियल प्रमाणे या कंपनीमध्ये अजूनही पुढे ग्रोथ होणं बाकी आहे आणि अजूनही कंपनी पुढे ग्रोथ करू शकते. आणि जे आपण आता रिटर्न्स पाहिले ते रिटर्न्स जरी तेवढेच नाही मिळाले तरी 50% जरी पकडले तरी खूप चांगले रिटर्न्स हे बनू शकतात. मागच्या 1 वर्षाचा चार्ट पॅटर्न पाहिला तर या कंपनीने मागच्या 1 वर्षामध्ये खास असं काही रिटर्न दिले नाहीत आणि एका फेजमध्ये हा स्टॉक आपल्याला, हा शेअर आपल्याला पाहायला मिळतोय, जो 10%, 11%चे पॉझिटिव्ह रिटर्न या 1 वर्षामध्ये आपल्याला या कंपनीने दिलेले पाहायला मिळत आहेत. या कंपनीचा बिझनेस प्रोफाईल आपण ऑलरेडी चेक केलाय. कंपनीची सुरुवात झाली 1990ला. ट्रायडंट लिमिटेड मॅन्युफॅक्चर्स, ट्रेड्स अँड सेल्स यार्न, टेरी टॉवेल्स अँड बेडशीट्स अँड पेपर अँड केमिकल, म्हणजे एवढ्या सेगमेंटमध्ये ही कंपनी काम करताना पाहायला मिळते. कंपनीचं मार्केट कॅप आहे 19,300 करोड, म्हणजे मिड कॅप साईजची कंपनी आहे. कंपनीची शेअर प्राइस कमी असून सुद्धा कंपनीचं जे कॅपिटल मार्केट कॅप आहे ना ते फार महत्वाचं आहे. कंपनीची शेअर प्राइस कधीच महत्वाची नसते. आणि या कंपनीचा जर बिझनेस आपण पाहिला, प्रॉफिट अँड लॉस जर वर नजर टाकली तर आपल्याला जो सेल दिसतोय हा खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक वर्षामध्ये वाढताना पाहायला मिळेल. मार्च 2015मध्ये 3,700 करोड, त्याच्यानंतर 3,600 करोड, 4,600 करोड, 4,500 करोड. आता हा थोडा थोडा कमी जास्त असू शकतो, 1,000चा फरक इकडे तिकडे असू शकतो. त्यानंतर 5,200 करोड, पुन्हा 2020ला थोडासा ग्राफ कमी आला, 4,700 करोड, 4,500 करोड, कारण हा कोविडचा पिरियड होता. त्याच्यानंतर कंपनीने पुन्हा बाउन्स बॅक केले आणि चांगल्या कंपन्या बाउन्स बॅक नक्की करतात. 6,900 करोड, 6,300 करोड आणि 6,500 करोड करंट इयरमध्ये आपल्याला जो मागच्या 1-2 वर्षाचा जो परफॉर्मन्स पाहायला मिळतोय हा थोडासा स्लोपी आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा इम्पॅक्ट चार्ट पॅटर्न सुद्धा पाहायला मिळाला. कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर तोही त्याच प्रमाणात पाहायला मिळेल, 118 करोड, 242 करोड, 337 करोड आणि त्याच्यानंतर थोडासा ग्राफ खाली आलाय. पण मित्रांनो हा प्रॉफिटच आहे, हा लॉस नाहीये. थोडासा प्रॉफिट कमी आलेला आहे, 337 नंतर 266 करोड. त्याच्यानंतर पुन्हा कंपनीने बाउन्स बॅक केले, 372 करोड, पुन्हा थोडासा ग्राफ खाली आलाय, 340 करोड, 304 करोड आणि त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट डबल पेक्षा जास्त प्रॉफिट कमवलंय, 834 करोड. आणि पुन्हा एका वर्षामध्ये पुन्हा हा प्रॉफिट 50% कमी झाला, 442 करोड आणि आता करंट फायनान्शियल इयरमध्ये 457 करोडचा प्रॉफिट या कंपनीने कमवला दिसतोय. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे 3,600 करोडचे रिझर्व्ह आहेत आणि कंपनीवर 1,600 करोडचं लोन आपल्याला दिसतंय, ज्यामध्ये 1,100 करोडचं जे लोन आहे ते लॉंग टर्मचं आहे आणि शॉर्ट टर्म जे लोन आहे ते 484 करोडचं आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे 73% होल्डिंग दिसते. ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या कंपनीची, कारण प्रमोटर्सना पूर्ण विश्वास आहे त्यांच्या कंपनीच्या बिझनेसवर आणि म्हणून
एवढ्या वर्षामध्ये सुद्धा या कंपनीने आपली होल्डिंग जरा सुद्धा हलू दिले नाही. उलट आपण पाहू शकतो की काही वर्षापूर्वी ही जी होल्डिंग होती ती 72 म्हणजे 73% पेक्षा कमी होती. परंतु मागच्या 2 फायनान्शियल इयरमध्ये कंपनीची जी आपली होल्डिंग आहे ती वाढवलेली आहे आणि 73.19% ची होल्डिंग प्रमोटर्सकडे दिसते. एफआयड्सकडे जी होल्डिंग दिसते ती आहे 2.5% ची. DISला या कंपनीमध्ये जास्त उत्सुकता दिसत नाही आणि जे काही पब्लिक आहे, पब्लिककडे जी होल्डिंग दिसते ती 23% ची होल्डिंग आहे. त्यामुळे मित्रांनो, ट्रायडंट लिमिटेड ही जी कंपनी आहे इन्व्हेस्टमेंटसाठी एकदम बेस्ट आहे आणि ज्यांना छोट्या प्राइसच्या शेअरमध्ये जास्त इंटरेस्ट असतो अशांसाठी तर ही कंपनी वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे. मित्रांनो, बिनधास्त आपण या कंपनीमध्ये छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपला पैसा नक्की या शेअरमध्ये बनणार आहे. कारण कोविडमध्ये एक वेळ ही कंपनी आम्ही 3 रुपयाला सुद्धा पाहिली होती आणि 3 रुपयावरून नंतर या कंपनीने 1-1.5 वर्षामध्ये 58 रुपयापर्यंतची जंप घेतली होती. त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे थोडं करेक्शन पाहायला मिळतंय. पण पुन्हा एकदा कंपनी बाउन्स बॅक नक्की करू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.